ओम नमो ज्ञान्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप देवा तूची गणेश सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी ही ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेतील पहिली आणि दुसरी ओळ आहे. प्रस्तावना दोन प्रकारची आहे. गीतेची प्रस्तावना भिन्न आहे, त्याला ओवाच आहे आणि एकमेक धृतराष्ट्र ओवाच. धृतराष्ट्र एकमेव श्लोक. दुसरा श्लोक त्याला घालावं असं वाटलं नाही, कारण इतकं नालायकच होतं. काय म्हणते? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत सं. दोन महत्त्वाचे मामकः पांडवा, माझे आणि पंडूचे, या दोन शब्दावरच अखिल जग सगळं अडकून बसलेलं आहे. त्याला अध्यास म्हणतात, अहम आणि मम. या देहाला सत्य समजण्याला अहम म्हणावं आणि जगताची सत्यत्वाचा निश्चय असणाऱ्याला मम म्हणावं. अक्षर चारच आहेत, अहम आणि मम, पण या चार अक्षरामध्ये अखिल विश्व बुडून गेलेलं आहे. मामकः पांडवाश्चैव, माझे म्हणते ते, माझे आणि पंडूचे. जिथं अप्पर भाव असतो तिथं ज्ञान कधी होऊ शकत नाही. विषयी विरक्त जया नाही आपोपा, संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार, असा असावं लागतं. पण शेवटी तो धृतराष्ट्रच आहे. मनुष्य बाहेरून आंधळा चालतोय, सूर्यदास बाहेरून आंधळे आहे, पण आत अंतर्जागृती आहे. हे आत हे आंधळा आहे आणि बाहेरही आंधळा आहे. किती आंधळा आहे ह्या जोड्या तपासून बघा. गीता सांगणारे किती आहेत आणि ऐकणारे किती आहेत? ही प्रमुख जोडी आहे. भगवंतांनी सांगावा आणि अर्जुनानं ऐकावं. दुसरी त्यातली उपजोडी, संजयानं सांगावं आणि धृतराष्ट्रानं ऐकावं. त्यातली तिसरी जोडी, मारुतीनं सांगावं आणि अंजनी देवीनं ऐकावं. त्यातली चौथी जोडी, भगवान शंकराने सांगावं आणि पार्वतीने ऐकावं. ह्या चार जोड्या आहेत गीतेच्या. पण ह्या चारपैकी तिन्हीवर काहीच परिणाम झाला नाही. परिणाम झाला तो एकावरच, नष्टो मोह स्मृती दब्ध्वा तत्प्रसादान मयाचित. देवा तुझ्या कृपेने माझा मोह कुटुंब परिवार गेला. मग काय? करिष्ये वचनम तो, तू सांगल ते करायची माझी तयारी. आता हा भाव 18व्या अध्यायामध्ये शेवटी आलेला आहे. 18 अध्याय गीता ऐकल्यानंतर हे उद्गार आहेत, नष्टो मोह. आता माझा मोह कुटुंब सहपरिवार गेलेला आहे. आता मला काही करायची गरज नाही, तू सांगशील ते करीन. करिष्ये वचनम तव. आणि तोच 18 अध्याय ऐकून धृतराष्ट्र म्हणते, विजय कोणाला मिळेल? विजय कोणाला? आता काय परिणाम झाला? त्याला म्हैसा शब्द आला. ज्ञानोबा काय म्हणतात? म्हैसा म्हणजे आपला गावठी भाषेला रेडा, निर्भूत रेडा. उन्हात जर झोपलेली गाडी असावी, तळं दिसावं, मालकासकट तळ्यात जाते, निर्भूतच आहे. तसा हा निर्बुद्ध आहे. विजय कुणाचा होईल हा प्रश्न होतो. आता तो संजय नोकर आहे, त्यांचा दूत आहे, त्यांच्याकडे गडी आहे. तो मालकाचा दोष गड्याने सांगायचा नसतं. जरी मालक गटरीत पडला, असं गटरीत पडले म्हणायचं नाही. आमचे मालक गटरीची पाहणी करत होते, त्यांना अपमान करायचा नसतो. त्यानं उत्तर दिलं, जिथे योगेश्वर कृष्ण आहे, प्रसिद्ध धनुर्धारी अर्जुन आहे, ज्यांच्या ठिकाणी धर्म आणि नीती स्थिर आहे, जय त्याच्याकडेच होईल. स्थिर बुद्धीनं सांग. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा. ध्रुवा म्हणजे निश्चित, ध्रुवा म्हणजे निश्चय.
ध्रुवा नीतिर्मतिर्मम. माझी बुद्धी असे सांगते. 18 अध्याय ऐकून परिणाम होत नाही त्याला धृतराष्ट्र म्हणावा, आणि ऐकून परिणाम होतोय त्याला अर्जुन म्हणावा. फार स्वभाव करायची गरज नाही. अर्जुनाला जे मिळालं ते तुम्हालाही मिळायचं असेल. अर्जुनाचे पांती जे परसने यावी घोती बोल जरी गंगावती शिकवा. तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला बसायला शिका. कुणाच तरी पंक्तीला बसून काहीतरी अपेक्षा करू नका. बसा अर्जुनाच्या पंक्तीला. अर्जुनाला त्या पंक्तीला बसायचं असेल तर अर्जुनाची लक्षणं कशी आहेत? 6 लक्षणं माऊली सांगते. अर्जुना, तू सुमन आणि शुद्ध मन. सुमन, ज्याचं मन स्वच्छ आहे, शुद्ध आहे, स्थिर आहे. सुमन. शुद्धमती, ज्या मतीमध्ये अविवेक नाही, अवैराग्य नाही. विवेक आणि वैराग्य ज्या बुद्धीमध्ये स्थिरावतो त्याला शुद्धमती म्हणतात. अनिंदको, तो कुणाची निंदा करत नसतो. माणसाचे नव्हे, आपल्या संप्रदाय सोडून अन्य संप्रदायाची निंदा सुद्धा करूच नाही असं दंडोक आहे. पण आम्ही काही वेळा बघतो शैव लोक वैष्णवाची निंदा करतात, वैष्णव लोक शैवाची निंदा करतात. शंकर बैलवेडा म्हणतात ते, आणि विष्णूला अक्कल नाही ते म्हणतात. हे असं का व्हावं? दोन्ही ग्रंथ व्यासानेच रचलेले, शैवाचे आणि वैष्णवाचे. व्यासोश्चित जगत्त्रय असं. आणि व्यासाना एक दुसरी उपाधी आहे, व्यास होणार आहे, भगवंताचा अवतार आहे. पण त्यांनीच रचलेला असताना असा भेदभाव काय यावा? त्याला व्यासांचंच उत्तर आहे, आपल्या इष्ट दैवतेवर दृढ निश्चय व्हावा म्हणून इतरांची निंदा केली आहे, दुसरं काय नाही. हे व्यासाने सांग. पण अनिंद काय? अर्जुन कोणाची निंदा करत नाही. अनन्य गती, अन्य न, देवाशिवाय दुसरं काही या जगात नाही असा भाव ज्याच्या हृदयामध्ये स्थिर झालेला आहे त्याला अनन्य म्हणतात. अनन्याकरता एक उदाहरण सांगितलं जातं. तो गर्भगोळ जसा आईच्या उदरामध्ये आईशिवाय कुणाला जाणत नाही, तसा तो भक्त देवाशिवाय कुणाला जाणत. अनन्य अन्य न, कोणच नाही. अनिंदको आणि अनन्य गती. अजून तसं 5वं लक्षण आहे प्राज्ञ बुद्धीचा, म्हणजे तैल बुद्धीचा. आता 92 आहे ना, पण गुरुजींची बुद्धी त्याला तैल बुद्धी म्हणा. आता या वयात म्हातारी कोण त्यो बोंबच असते ना, का असत नाही ना, कारण असं त्याचं वर्णन आहे. अपक्षे ते हा जो विकार आहे एकदा सुरू झाला की 80 दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, म्हणून चिंतून ठेवी रोकडे. ही दशा येईल त्यावेळी इंद्रिय शिथिल झालेले असतील, तुमच्या बुद्धीवर मनावर ब्रेक असणार नाही, चित्त चैतन्याशी एकरूप न होता विषयाकडे परत जाईल, आणि अहंकार तरी देहात्मबुद्धीचा तुमच्या डोक्यावर बसलेला असेल. आणि अशा वेळी तुम्हाला हे चिंतन करता येणार नाही. म्हणून योग्य वेळीच कर, योग्य वेळी कर. अयोग्य वेळी जर केलं, सगळी माणसं पेरायला लागली, हे म्हणते बरोबर त्याला गडबड काय, गडबड काय. म्हणजे माणसं पेरली, वल आटल्यावर पेरून आलं. कधी उगवल? आबा उगवला नाही, 3 पिढीला उगवणार नाही जांभळे. अरे वल बघ ना, बघ ना. हां, योग्य वेळी योग्य काम करणं यालाच एक ॲक्टिव्हपणा म्हणतो. परमार्थ तरी केव्हा करावा? पार घरातनं हाकललं बरं. जावा तुम्ही आता देवळाकडे जावा, सप्ताह चाललाय असं म्हटल्यावर यायचं. विना घ्या म्हटलं की तसल्या भानगडीच आम्हाला घालू नका म्हणते. भानगड आहे ही, भानगड आहे का? आणि मागणं घरातनं हाकललं तर म्हणते हिना घेऊ नको, म्हटलं टाकशील आणि पोहशील, घराकडे जा. अरे अयोग्य वेळी काय उपयोग आहे त्याचा? काय होणार आहे?
कोणे दिवशी यम येती धावून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशाने जाऊन एकटे राहा. हे ध्यानात ठेव. मी नेहमी सांगतो, बारशाला जायचं बंद करा, लग्नाला जाऊ नका, पण प्रेत यात्रेला जा. आज ते प्रेत तुम्हाला बुद्धी सांगत असते. मी एवढं मिळवलं पण सोडून चालतो. एवढे सगळे माझ्या घरात होते, पण या काळाच्या तडाख्यातून सोडणारे कोणीच नाही. मी असा नंगा आलो, नागवा चाललेला आहे. प्रेत ज्ञान देते. ही लग्नाला जातात, प्रेताला जात नाही. आंघोळ करायला लागते. खरोखर जायचं प्रेताला. ज्याने या घराकरता कष्टा खाल्या, उभं आयुष्य काटलं, त्यांनी दाराच्या बाहेर कोण आलं नाही, तिथनंच टाकलं. त्याला दारा म्हणतात. बायकोला शास्त्रामध्ये दारा असं म्हणतात. दारा म्हणजे दारातून टाटा काढणं. आता तुम्हाला अपेक्षा जाताना दारातूनच टाटा, आणि त्या शेवटला सुद्धा दारातूनच टाटा. का? अरे नाहीच कोण येणार कोण नाही. इथे एकच तुम्हाला एक शास्त्र आहे. जर शास्त्र कृपा झाली, अंतःकरण कृपा झाली, ईश्वर कृपा झाली, आणि सगळ्यात महत्त्वाची जर गुरुकृपा झाली, तर याच देहामध्ये तो मुक्तीचा सोहळा होतो. कोणे दिवशी होईल गुरुकृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरणाची पा, कोणे दिवशी सावंत्याच्या बापा दर्शन द्यावे, अशी अवस्था होईल. हे चिंतन योग्य करावं. ही प्रस्तावना लिहित असताना ज्ञानोबारायांनी ज्या गणपतीची जे एक इथं उपासना केलेली आहे किंवा शब्द घातलेले आहे. पूर्वी असा एक प्रकार होता आपल्याकडं, औचुकताना सुद्धा श्री गणेशांना दा म्हणायची माणसं. आता हेमा मालिनी की दा म्हणतात का? संस्कार गेले सगळे. औत झुपताना श्री गणेशांना दा म्हणायचे. किती संस्कृती आपली उच्च आहे हो. प्रत्येक कार्य भगवंताच्या साक्षीने करावं ही पूर्वीपासून केली नाही. आम्हाला ट्रॅक्टरला का दा म्हणायची गरज नाही. त्यामुळे ती दा विसरल्याने हो विसरले म्हणत होते. कुठलाही ग्रंथ निर्विघ्नपणे पार व्हायचा असेल किंवा कुठलेही कार्य पार पडायचं असेल तर गणपतीची कृपा किंवा गणपतीची उपासना असावी, असा एक पूर्वीपासूनचा संकेत आहे. मग ज्ञानोबारायांनी गणपतीची उपासना करायला पाहिजे होतं ना. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशी सुरुवात करायला काय हरकत नव्हती. ते म्हणले मला ह्या गणपतीच्या संकटाकरता मला गणपतीला बोलवायचे नाही आहे. या जगामध्ये जे चैतन्य आहे ते सर्वांच्या ठिकाणी आहे आणि त्याचं सर्वांना ज्ञान व्हावं ही माझी पहिली भूमिका आहे. व्यापक ज्ञानाकरता मला गणपतीची उपासना करायचा आहे. तो माझा गणपती आहे कसा, तर ओम नमोजी आद्या. ओंकारामध्ये 3.5 पद आहेत. आकार, ओकार, मकार आणि अर्धोत्तन्न मात्र. नमो म्हणण्यामध्ये इथं 3 प्रकारचं मंगल सांगितलं या एका ओळीमध्ये. नमस्कारात्मक मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. ह्या 3 प्रकारचं मंगल एका ओळीमध्ये केलं. जी शब्द हा आदरवाचक आहे. पूर्वी आपल्या मोठ्या मोठ्या घराण्यामध्ये हाक मारली, पाटल्या आहेत व्हायचे नाही, जी म्हणायची आदराचा. आमच्या खेड्यात म्हणायचे पाटलाची मस जरी पिकात घुसली तर त्याला हल्याखीची म्हणून मारायला पाहिजे होतं, नुसतं हल्या म्हणून जायचे नाही. जी शब्द अत्यंत आदराचक आहे. ऐसे सांगितले देवे ते जी जी म्हणतले. होय होय जी जी. ओम नमो जी. नमस्कारात्मक मंगल आहे नमो शब्दामध्ये. वस्तू निर्देश रूप मंगल आहे ओम शब्दामध्ये. जी वस्तू जगताला अधिष्ठान, त्या वस्तूचा निर्देश केलेला ओम. सगळ्या जगामध्ये पहिला अक्षर ओम, त्यानंतर सगळ्या तुमच्या व्यंजन बाराखड्या आल्या. ओम हे ओंकार हे मूळ सवाचे जाणावे, तेथूनही पहावे वेदशास्त्र.
पहिला उपदेश ब्रह्मदेवाला ओंकाराचा झाला. ओंकार कळेना म्हणताना हरिओम म्हणाला. ब्रह्मदेवाला ओंकार कळेना, हरिओम म्हणाला. तरी कळेना, हरिओम तत्सत म्हणाला. हरि तेच, तत्सत तेच सत्य आहे. ओंकार स्वरूप गणपतीचं स्तवन करत असताना माऊली म्हणतात, मला प्रापंचिक संकट काढणारा गणपती नको. आपल्याकडे ती आरती सुद्धा नीट म्हटली जात नाही. गुरुजी ऐकायला का नाही? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आपण थांबतोय. अर्थ काय होतोय बघा. तो सुख करता आहे, दुःख हरता आहे, पण विघ्नाची वार्ता सांग. थांबायचं नाही. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पाहिजे. आरती सुद्धा आपण चांगले म्हणत नाही राव. आणि मग गणपतीच्या नावानं शंख मारण्यामध्ये काय? तू म्हणतास ना वार्ता विघ्नाची पूर्वी म्हणून, मग हे वाजवता का वाजवायची? आरती सुद्धा आपल्याला, कारण आमच्या मराठी भाषा इतकी समृद्ध भाषा, त्यामध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह याचा उपयोग असा एक शास्त्र संकेताने केलेला आहे. अन्य भाषेमध्ये कॉमा आणि फुलटॉस दोनच आहे. उद्गार चिन्ह कुठं आहे इंग्लिशमध्ये? कॉमा आणि फुलटॉस, स्वल्पविराम आणि पूर्ण. आमच्या मराठीमध्ये उद्गार चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे, पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, स्वल्पविराम आहे. समृद्ध भाषा जगात जड भाषा कुठली असेल तर मराठी आहे. संस्कृत भाषा एवढी जड नाही. त्याला एक रूट आहे. आमच्याला रूटच नाही. का रूट नाही? आमच्या बेळगाव भागाला मास तूस, इकडे गेला मले तुले अमरावतीला, गोव्याकडे गेला तर माका तुका. काय काय ओढ किती आहे. अर्थ तोच, पण भाषेचा हेल वेगळं, बोलणं वेगळं. एवढी भाषा समृद्ध आहे. आद्या शब्द आहे. सत शब्दाकरता 3 लक्षणं सांगितली. उत्पत्ती पूर्वी असलेला, स्थितिकाली राहणारा, नाशानंतर ज्याची स्थिती आहे त्याला सत म्हणतात. काय म्हणतात? जे उत्पत्तीपूर्वी आहे, स्थितिकाली आहे आणि नाशानंतर सुद्धा आहे त्याला सत म्हणतात. सत हा शब्द सच्चिदानंद शब्दाचा पहिला शब्द आहे. आणि तो प्रतिपाद्य कोणाचा विषय आहे तर वेदाचा आहे. पुराणाचा प्रतिपाद्य विषय देव नाही. अतिव्याप्ती अव्याप्तीने असंभव नावाचा दोष येतोय पुराणावर. वेदांतावर दोष येत नाही. शास्त्रावर दोष येतो, पण वेदावर दोष येत नाही. शास्त्रावर रसस्वाद आहे, कर्णापाठव आहे, विप्रलेप्सा आहे. हे एवढे दोष येतात. आणि तेवढे दोष सगळ्यात काढून टाकून अतिव्याप्ती असू नये, अव्याप्ती असू नये आणि असंभव पण असू नये असे जर वर्णन करत असाल तर ते वर्णन वेदाला मान्य आहे. वेद प्रतिपाद्य. अन्याचं कुणाचं वेद वर्णन करत नाही. त्या वेदाला एकच माहीत आहे. मग तो कर्मातून तोच देव सांगेल, उपासनेतून तोच देव सांगेल, ज्ञानातून तोच देव सांगेल. असं हे कांड त्रयात्मक कर्म, उपासना आणि ज्ञान हे 3 जरी वेदाची अंगे असली तर त्यातलं प्रमुख सूत्र काय? देव जग अवघे देव हे त्याचं सूत्र. हे जग नसून काय आहे? तो देवच आहे. हा मुख्य उपदेशाचा एक सूत्र धागा आहे. मग हे का कळत नाही? अन्य पुराण प्रतिपाद्य असेल तर वैरत्व आहे, आणि वर्तमान प्रतिपाद्य असेल तर सकाळीचं संध्याकाळी राहू शकेल. वेद प्रतिपाद्य भगवंताच्या निश्वासापासून झालेले अपौरुषेय वेद आहे. त्यामुळे त्यांच्या इतकं स्पष्ट आणि जवळचं आणि खरं बोलणारा जगात कोण नाही. वेद काय बोले असं विचारला तर वेद काय काय न बोले. काय बोललं नाही वेदाला. वेदामध्ये दोषदर्शन नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये आपण चैतन्य स्वरूप असताना आपल्याला चैतन्य स्वरूप का वाटत नाही हा प्रश्न आहे.
तोच कठोपनिषदामध्ये उद्धालकानं पण विचारले, विचाराची भाषा वेगळ्या, मृत्यूनंतर काय विचारले, इथं दोष का, बरं हे दोष आमच्यावर का, सुबुद्धी देणारा कोण आहे, तोच आहे, आणि दुर्बुद्धी देणारा मग आमच्यावर हे भानगड का, दुर्बुद्धीची कटुफळ आम्हाला का. मी माझ्या गुरुजींना असंच शिवानंद अप्पांना विचारलं, ते म्हणले वा रे वा चोरा, बराच आहेस केलं. त्याने एक उदाहरण दिलं होतं. एका भटजीनं चांगली बाग केली, फळवारं लांबून लांबून रोपं आणली, ते रोपं चांगली वाढवली, पाणी घातलं, वाढवलं, सुंदर बाग तयार झाली. भटजी बाहेर भिक्षेला गेला असताना कुणाच तरी गाय शिरली आणि त्यातली झाडं कुरतरून खायला सुरुवात. भटजी येऊन बघतोय, अरे 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 झाडं, आणि एक काठी घेतली आणि त्या गायला मारली, गोरमी लागली आणि ती गाय मेली. आता ब्राह्मण आणि गोहत्या, धक्का बसला. पण पंचीकरण जरा बघत होतो, वाढत होतो. म्हणलं माझा काय संबंध नाही, हाताची देवता इंद्र आहे, त्याला मारले, म्हणजे माझा काय संबंध. हाताची देवता कोण आहे, इंद्र आहे. ते पातक गेलं इंद्राकडे. ते म्हणले काय झालं, त्याला तुझं नाव सांगितलं म्हणून तुझ्याकडे आलं. म्हणले इंद्र म्हणला चल बघूया भटजी काय म्हणतो. साध्या वेशामध्ये आले आणि भटजीची वाहवा केली. वा वा भटजी, काय बाग आहे हो तुमची, वा, अशी या तालुक्यात कोणाची बाग नाही. भटजी म्हणला बहात्तरानं पाणी घातलंय, 15-5 घातलंय, नदीसनं पाणी आणून घातलंय, तणनाशक मारलंय. कुणी मारलंय, मी मारले. गाय कोणी मारले रे, हरण करून गाय कोणी मारली. मग सरा नको तिथं त्या देवतेवर घालून ठेवू नका. हां, तुम्ही जर, तुम्हाला एक स्वातंत्र्य आहे. काय स्वातंत्र्य आहे, भोगामध्ये नाही. भोग हे कर्मावर अवलंबून असतात आणि ते अटळ असतात. त्या भोगातून सुटण्याकरता जे ज्ञान संकलन आहे, त्या भोगातून सुटण्याकरता जे विवेक वैराग्य आहे, त्या भोगातून सुटण्याकरता समाधी षटक आहे, त्या भोगातून सुटण्याकरता सद्गुरूंची सेवा आहे, त्या भोगातून सुटण्याकरता भगवंताची ईश्वराची उपासना आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य आहे ना, तुम्हाला बंधन नाही त्यामध्ये. आणि ते केवळ जर आहार निद्रा आणि भय मैथून असतं तर तुम्हाला परमार्थ करा म्हणून सांगायची गरजच नाही. तसं नाही ना. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमा, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण. हे ज्ञान नावाची जी ताकद आहे ती अन्य योनीमध्ये नाही. दुसरं एक चिंतन असं आहे, पुण्य शरीराला परमार्थाची गरज नाही आणि पापी शरीराला कळतच नाही, त्यामुळे त्याला गरज नाही. देवांचे शरीर पुण्यवान आहेत, त्यांना परमार्थाची गरज नाही. चिंतामणीच्या सडका, कामधेनूची किल्लारे, अमृताची कोठारे, खाली वडापाव खायला खाली कशाला येतात, ते पुण्य शरीर आहे, त्यांना उद्धाराची गरज नाही. पशु जे आहेत, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय उपस्ताच मरती, बहिरे अंध होती, पांगळमुखी, त्यांचं बी काय उपयोग नाही. पण नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होते. पुढे क्वेश्चन आहे, तरी का चित्ती नाही, का धरत नाही. पुढचा टेच मागचा शहाणा व्हावा. एखादा गल्लीत दगड असेल आणि त्या पुढच्याला ठेच लागला असेल तर मागच्याने साईडला जावं, काय त्याला किक म्हणून बघावं. परत आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, हे सगळं करत 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 काही एक कपरती की नाही घेता अशी मोकळी गेलेली माणसं आहेत. तरी या भोगाकरता कितीही वैचित्र्य कर्माचा निर्माण भाग केलेला असेल तरी सुद्धा त्यांना भोगासक्ती रीतीनं सुख कधी झालेलं नाही. भोगे रोगे जोडोनिया दिले आहे, भोगाला रोग ठरलेला आहे. भोगी माणसाला रोग हे आक्रमण करतातच. लोभी माणसाला वित्तक्षय भयम, श्रीमंत माणसाला पैसा कमी होईल असं वाटतं. चौर भयम, चोरी व्हायला असं वाटतं.
आम्ही ते पूर्वी ते विश्वनाथ सावळे म्हणून होते रॉयल्टीचे मालक, ते भजनाचं आवड होते. आम्ही काही भजनाला जाणार, झोपायला रात्री 2 वाजता त्याच्या घरी यायचं हे पाणी. आणि अशी झोप लागली, कोण ते असं चटणं उठायचं. उंदीर गेला असायचा. ते म्हणले भाऊसाहेब काहीतरी आवाज आहे. मी म्हटलं मरू दे आवाज तुझा, आम्हाला झोपू दे. बरोबर झोपा झोपा. आणि 15 मिनिटे गेली. उंदीर कुठं, कोण ते? मी म्हटलं हे भय तुला काय, ती जे भय आहे ना ते सकाळी उद्या वाटून टाक, म्हणजे अजिबात राहत नाही. उंदीर येऊन दे आणि डुक्कर फिरू, काय फरक पडत नाही. चौर्य भयम. आणि तिसरं आता एक आहे राजभय, इन्कम टॅक्स. हे 3 ठिकाणी त्याला भय आहे. आणि निर्भय जर धन तुम्हाला जोडायचं असेल तर त्याला एकच आहे, जोडून या धन उत्तम व्हावा. कोणाचाही खायचा प्रयत्न करू नका. कोणाच्याही हृदयाला तीव्र वेदना होतील असं वागू नका. हे जीवन किती दिवस जगायचं, या ठिकाणी किती दिवस राहायचं. एक दिवशी परतीचा प्रवास सुरू होणारच आहे. अपक्ष ते विकार लागणारच आहे. आणि एकदा का अपक्ष ते विकार लागल्यानंतर तुला परमार्थाचं चिंतन करता येणार नाही. मन वेड होऊन जाईल, बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल. ते म्हातारं पचत नाही तरी खात, पचत नाही. नेपाळला चालले पोरं, आबा काय आणू, शिल्लक द्राक्ष आणू तर नको म्हणले. गुड्डे बिस्कुट आणू का तर नको म्हणले. काय आणू मग, पाव किलो आण. कळलं असेल तुम्हाला पाव किलो म्हणजे काय. पोरं म्हणले तुमच्या तोंडात एक दात नाही, कसं काय चावणार तुम्हाला, आण म्हणले. वट्टान दातात काय आसक्ती आहे. कुठं नेऊन पुसणार आहात, कुठं जायचं आहे तुम्हाला, आलाय कुठून, इथे किती दिवस मुक्काम आहे, मृत्यूनंतर काय, याचा विचार रोज करा. क्षणक्षणाची करावा. माणसं स्वैर वाग, काही विचार करा. सगळ्यात पहिला विचार आहे मी कोण आहे याचा विचार करा. कुठून आलो याचा विचार करावा. आणि कुठं जायचं आहे याचा तरी विचार करा. कुठून आलो यांना माहित नाही. संत सांगतात दुरून आलो मेला, खूप दूर. 83,99,999 गुणिले 1 कोटी. का सकाळी कॅम्प्युटर हिशोब करून बघा. 83,99,999 गुणिले 1 कोटी. इतक्या वेळा जन्मून इतक्या वेळा मेल्यानंतर इकडे आलो आपण. हे मॉडेल मिळालं. आणि इथे येऊन पण तेच काय. तुम्हाला एक उदाहरण म्हणतो. राणी रासमणी नावाची एक बंगालची कालीमातेची राणी होती. त्यांचे आश्रित होते ते रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस त्यांचे आश्रित होते, पुजारी म्हणून होते त्या कालीमातेचे. पण भावव्यवस्था यायची, राणीसुद्धा त्यांना शरण गेलेली. एक दिवशी काय झालं, राणी राजवाड्यामध्ये काहीतरी भावकीचा तंटा होता, तो मिटला नाही. तरी देवदर्शनची वेळ झाली म्हणून आली. राणी पाया पडता पडता त्या भावकीचं भांडण दुखीत होतं. कृती काय झालेले, रामकृष्ण परमहंसांनी असं फाड दिसे काढलं. आता आश्रित असलेला राणीला मारतो, दूत उठले. राणी म्हणले त्याचं बरोबर आहे. ते काय म्हणले, इथे येऊन पण तेच काय, इथे येऊन पण आता आम्हाला कोण कानपडात मारणार नाही, हेच बरोबर आहे. नाहीतर काय रोज फेठरं खायला असते राव. पंढरपुरात गेलं तर इकडचं चिंतन करते आणि कसं काय व्हायचं नाही. सारासार विचार करावा नाही. हे मॉडेल दिले, ह्या मॉडेलचा उपयोग परमार्था करताच करा. या इंद्रियाचा कण आणि कण परमार्थाच्या सेवेकरता उपयोग करा. याच देहामध्ये तो मोक्षाचा अनुभव येतो. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय, वृत्ती निवृत्त होऊन अधिष्ठानाशी तादात्म्य संबंध ठेवण्याला मोक्ष म्हणतात.
जर जड असेल शब्द तरी ऐकून घ्या. त्यावरून जड सांगू नका म्हटलं मला, काय पर्यायी शब्दच नसतात. तर ती अवस्था आहे. काही जाणत नव्हतो, सुखाने जपलो होतो, हा सुशुद्धीचा अनुभव सुद्धा अज्ञानकारी आहे. स्वप्नकाली मिथ्या आहे, जागृतीनंतर अत्यंत अभाव आहे. जागृती सुद्धा ज्ञानानंतर मिथ्या ठरते. स्वप्न मिथ्या केव्हा? जागा झाल्यानंतर. आणि जागृती मिथ्या केव्हा? ज्ञान झाल्यानंतर. ज्ञानानंतर जागृती नाहीच आहे. या जगामध्ये त्या चैतन्याशिवाय दुसरं काहीही नाही, हा सिद्धांत तुम्हाला पटवून घ्यावा लागेल. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय होय. मय शब्द आहे. मय मय म्हणजे तदाकार अवस्था. विष्णुमय, शिवमय, जलमय. सगळी पृथ्वी जलमय झाले म्हणजे पृथ्वीचा भाग बघायला मिळाला नाही. तसं मय शब्द आहे. मय शब्द काय सांगतो? सगळीकडे तेच तत्व व्यापलेलं आहे आणि ते तुझ्या सह व्यापलेलं आहे, तुला सोडून नाही. हा सिद्धांत ज्यावेळी पडतो ना, त्यावेळी या देवाची ख्याती उत्पत्तीपुरी तोच आहे, स्थितीकाली तोच आहे, नाशानंतरी तोच आहे, ही सत शब्दाची लक्षणं आपल्याला पकडू. चिद शब्द अर्थ आहे प्रकाशमान. तो स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्या. ओम नमो जयाद वेद प्रतिपाद जय जय स्वयंप्रकाशित. चंद्र सूर्य हे परप्रकाशित आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आबाई. किंवा याची या नाभी कमळी जन्म चतुर, याची या निज तेजे तेज होताशना, अग्नीला दाहकतो याच्यामुळे आहे. याची निज प्रभे प्रकाश रवी केला, येण्याची पडवून वेद केला शानाओ, ऐसा लागवी हा मायासूत्र झाला. अद्या वेदानच का प्रतिपादन करावं? निर्दोष बोलणं फक्त वेदाचं आहे. पूर्वमीमांसा सुद्धा दोषसहित बोलतो. मग न्याय दोषानं बोलत नाही का? वैयक्तिक दोषानं बोलत नाहीत का? योग बोलत नाही का? सांग हे सगळे. कारण काय, ह्यांच्यामध्ये भांडणं कामा. कोणाचा आरंभवाद आहे, कोणाचा परिणामवाद आहे, कोणाचा विवर्तवाद आहे, कोणाचा दृष्टीसृष्टीवाद. हे वाद का? या सगळ्याला वादाला मिटवायला एकच कारण आहे, त्याला वेद म्हणतात, उत्तरमीमांसा म्हणतात. आणि त्या उत्तरमीमांसेनं परमात्म्याचं वर्णन कसं केलं आहे तर ओम नमो जे आद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप हे वेदाचं वर्णन. जय जय स्वसंवेद्या, स्वसंवेद्य आणि आत्मरूपानं सगळीकडं, चैतन्य रूपानं सगळीकडं, तत्वदृष्टीनं या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञान संतांनी स्वीकारलेलं आहे. अशा या उपाधीमध्ये चैतन्य रूपानं सर्वत्र व्यापलेलं आहे. त्याला स्वसंवेद्या आत्मरूपा. आता समोर कोण आहे? समोर माऊलींच्या निवृत्तीना. एवढं वर्णन केल्यानंतर जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, दुसरी उभी काय म्हणते बघा, देवा तूच गणेश. कोण आहेत? कोण समोर आहेत? देवळीतल्या गणपतीला नव्ह, समोर आहेत ना देवा, म्हणजे निवृत्ती देवा तूच गणेश. कारण का? सद्गुरु शिवाय तुमची मती प्रकाशित होते. हे विशेष मती आहे तुम्हाला, अप्रकाशित आहे. बुद्धी आहे, अप्रकाशित आहे. जर सद्गुरूंची कृपा झाली तर त्या मतीला असं व्यापकत्व येते. हा सकलार्थ मती प्रकाश. मग हे गणपती संकट निवारण करेल, पण मती प्रकाशित करणार नाही, सद्गुरूच करते. सद्गुरू का करतील? श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधून इथपर्यंत साधना आहे तुमची. आणि आत्मसाक्षात्कार हा गुरुच्या कृपेचा. जे पाचवं अंग आहे, श्रवण तुम्ही करावं, साधना आहे.
केलेलं मनन करावं, साधना आहे ती. काय केलं त्याला आणि मला अर्जित होते का बघावं, निधी असं नाही ते. आणि सगळं सांगण्याकरता तत्वम पदार्थ शोधन, ते तू आहेस या पदाचं शोधन करावं. आणि मग शेवटचा जो आत्मसाक्षात्कार आहे तो सद्गुरूच्या कृपेशिवाय होऊ शकतो. तर ती सद्गुरूंची कृपा पाहिजे. सद्गुरू कळणं अवघड. गावातलेच वाढतात काय वेळा, गल्लीतले सद्गुरू नाही, तसं नसते रे. सद्गुरू ही एक व्याख्याच वेगळी. सत वस्तूबद्दल प्रतिपादन करणारा, सत वस्तूचा अनुभव सांगणारा, सत वस्तूचा प्रकाश सगळीकडे पडणारा त्याला सद्गुरू म्हणा. बाकीचे सगळे गुरुगुरू आहेत. आता आमच्या कर्नाटकामध्ये सद्गुरू कोण आहे गावाला? 12/14चा एक मठ असला तरी म्हणतात प्रातस्मरणीय सद्गुरू. मी म्हटलं हराम करू, तुम्हाला सद्गुरू कसं म्हणतात? मी म्हणणार नाही, माझ्या मुखाने तरी म्हणणार नाही तुम्हाला, कारण तुम्हाला सत्वस्तूचं ज्ञान नाही. नुसतं ज्ञान नाही तर अनुभव नाही. अनुभव नसेल, ज्ञान नसेल, अनुभव सिद्धता हे गुरूचं मुख्य भांडवल आहे. कारण त्याशिवाय श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ ही 3 लक्षणं सद्गुरूंच्याकडे एवढ्या करता सांगायची आली तर त्याला ते शास्त्राचं ज्ञान नसेल तर तुमचे प्रमाणगत संशय तो निवृत्त करू शकणार, प्रमेयगत संशय तो निवृत्त करू शकणार. त्याला सकल शास्त्राचा अभ्यास, स्वानुभवजन्यता असली पाहिजे, ब्रह्म आनंदी डुलत. आणि 3रं लक्षण आहे शिष्य प्रबोधनी समर्थ यथोचित निजबोध. शिष्यांचं कल्याण करण्याकरता कृपेचा वरदस्त असा. कोण बी असं करायला लागले आता. ते आम्ही बरं का भोसले महाराज त्या बाळूमामाच्या पुण्यतिथीला नवीन वक्ते बोलवतो, तुम्ही बैठले की तिकडनं एक ते आप्पा सोरेगावकर आमचे जुने मित्र होते, तळासकरांचे गुरुबंधू, जुने मित्र आमचे. ते सिद्धबेटामध्ये संन्यास घेऊन राहायचे. मी त्यांचा शिष्य आहे म्हणून सांगितलं त्यांना. आणि माझा फोटो असा का, कसा? मी म्हटलं ह्याचा असा काढा. अरे तुला अधिकार नाही. तो अधिकार आदिगुरु शंकराचार्य, तो अधिकार माझ्या ज्ञानोबर आहे ना, तो अधिकार माझ्या निवृत्तीनाथ नाही. अरे तू की झाड की पत्ते साल्या, हे अभंग 4 पाठ केलंस काय, कौतुकानं लोकांना 4 गोष्टी सांगत असलास काय? नाही ना. कारण 3 लक्षणं तुझ्याकडे असतील तर श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपा. श्रोत्रीय शब्द काय सांगतो? शिष्याच्या ठिकाणी आलेला संशय निवृत्त करावा लागतो गुरुने, त्याला निशंक करावं लागतं. शास्त्राचा अभ्यास, तो सुद्धा सकल शास्त्र अभ्यास नाही, षडदर्शनाचाच अभ्यास असावा लागतो. बाकीची शास्त्र नास्तिक आहेत. चार्वाक वगैरे ही शास्त्र आपल्याला मांडलेलं नाही. हे योग, वैयासिक, न्याय, सांख्य, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही एवढीच आस्तिक शास्त्र आहे. ते देव मानणारे आहेत, देवाचं अस्तित्व मानणारे. आता त्यांचा वाद वादावर असेल, जीवदशेवर असेल, परिणामावर असेल, तो वाद बाजूला ठेवा. पण या 6ही शास्त्राचा अभ्यास तुम्हाला झाला, षडदर्शन अभ्यासलं पाहिजे. आता त्या दर्शनानं जर तुम्हाला अनुभव आला नसेल तर मग अडचणच आहे. आम्ही 50 वर्ष मी त्या लाल डब्यानंच प्रवास केला, तुम्हाला माहीत आहे ना. नागपूर टू चांदा टू बांधा, अडचण नाही, कायमच आपलं एसटीचं. आणि एसटीचं एवढं सुख वाटायचं, 15 मिनिटात तिकीट घेतलं तर घेतलं, पंढरपूर आलंच. बऱ्याच वेळा कंडक्टरच्या शिव्या काढल्या, शिव्या दिल्या त्याला. अहो तिकीट घेतला नाही घेतलं, बरोबर आहे ना, तुमची चूक आहे, तू होईल तुझं तपासा पाहिजे होती, सीट किती होतास, तुझ्याला मी खटला करू शकतो, धनाट ठेव म्हणजे बिहारला. ते मोहोळला जाऊन उतरलो, पंढरपूरला उतरायचं, परत जायला पैसे दे म्हटलं. मी कसं गाडी सोडत नाही, पुढं तुला काय करायचं कर. पैसे दिले बिचारा. लाल डब्याचा प्रवास. आता हे सीझन असतो ना, बायका मुलं फार गर्दी करतात. आता जरा वडाप वगैरे झाले, पूर्वी एस टीचाच प्रवास असायचा.
एक बाई 2-3 मुलाला घेऊन आपले ते प्रवास करत होती. ते लहान मूल रडत होते, फारकं रडायचं. ती त्याला थापटायची बघायला करायची, ते का थांबेल. शेजारची बाई म्हणल्या, ग तिला 5 तरी त्या बाईनं काय विचार केला, तुझंच ना हो. त्या बाईनं परत विचारलं, तरी ती आई का बोलली नाही. कुणाच तरी उचलून तरी आणणार नाहीस ना. तिने विचारलं, तुला मुलं किती. मी वांजूट आहे ना. मग तुला कळायचं नाही मूल का रडते हे आईला माहिती. शिष्याला काय ज्ञान द्यावं हे सद्गुरूंना माहिती. शिष्य प्रबोधनी समोर तो यथोचित निजबोधे. शब्दाचा अर्थ काय, यथोचित त्याला जे गरज आहे तेच देणे निजबोधे. ही गुरुची परंपरा यांनी सांभाळली. का वैचित्र्य आहे बघा. हे शैव संप्रदायाची मंडळी, निवृत्तीनाथ हे मंडळी आहे ना, शैव संप्रदाय, ह्याने वैष्णवाचा प्रचार केला. आमच्याकडे बसवेश्वर वैष्णव संप्रदाय, तिने शैवाचा प्रचार. किती विचित्र आहे बघा. जी संप्रदाय चित्तविलास मानतो, ज्ञानोबाने मात्र मायावाद मांडला. भाष्यकार ते वाट पोचले. पूज्यपाद शंकराचार्याने जो मायावाद मांडला तो शिकार. देवा तूच गणेश. कोण गणेश आहे? निवृत्ती देवा तूच. कारण का, हा गणेश संकट नाश करेल पण बुद्धीला प्रकाश करणार नाही. तू मात्र गुरुदेवा तुझ्या जवळच्या ज्ञानानं माझ्या बुद्धीला एवढा प्रकाश पडेल, एवढा प्रकाशित होईल की या जगामध्ये जग अवघे देव या ही बुद्धी मला आहे. सकलार्थ मती आहे पण प्रकाशित कोण करतंय? मती प्रकाशन शास्त्र करत नाही. मती प्रकाशन करतात ते सद्गुरू. देव सुद्धा करत नाही. बुद्धीचा विकास करतात, त्याचं नाव आहे सद्गुरू. तीच बुद्धी आहे ज्या बुद्धीनं देह माझा म्हणत होतं. तीच बुद्धी विकसित झाल्यानंतर बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश हा विकास बुद्धीचा. ही प्रस्तावना आहे. कारण त्यांना काय सांगायचं आहे, जगामध्ये भरलेल्या देवाची व्याख्या ज्ञानोबाऱ्यांना पुढे सांगायची. कारण शेवटी पसायदान मागत असताना विठ्ठलाकडे नाही मागितलं, आता विश्वात भरलेला विश्वंभराकडे मागितलेला आहे. जनामध्ये भरलेला जनार्दनाकडे मागितलेला आहे. ज्यांनी वनी अवघा देव अशी ही बुद्धी ज्यांच्याकडे आहे, त्यांची बुद्धी सद्गुरु कृपेनं प्रकाशित आहे. केवळ आम्ही पुस्तकी ज्ञानानं मुक्त होऊ शकत नाही. सद्गुरूंच्या अनुभवाचे बोल, सद्गुरूंच्या दृष्टीचा कटाक्ष आणि सद्गुरूंच्याकडनं येणारा वरदहस हा आम्हाला व्यापक ज्ञानाकडे मिळतो. ते समोरच आहे. देवा तूच गणेश. निवृत्ती देवा मला गणपती तूच आहेस. कारण मला जे ज्ञान सांगायचं आहे ते ह्या केवळ शरीरापुरतं मर्याद नाही, तर विश्वामध्ये भरलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्याचा अंश मीच आहे, मीच आहे आणि मीच आहे हे ज्ञान तळागाळापर्यंत पोचवायचं. देवा गुरुदेवा तुम्ही मला अभय द्या. मने निवृत्तीदा स्व अवधारी. माझं म्हणणं आहे का, तू सगळ्यांचा मतीचा प्रकाश करणार आहे. सद्गुरू वाचून बुद्धीचा प्रकाश कोण करणार? ज्याचा प्रकाश झालेला आहे तो म्हणतोय बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. हा विकसित बुद्धी आहे आणि ती सद्गुरू कृपेचं फळ आहे. सगळ्यात अत्यंत महत्वाची, अत्यंत कठीण आणि मिळालं की तुमचं कार्यभाग झालं. गुरुकृपा, देवकृपा होईल, शास्त्रकृपा होईल, का अडचण नाही. पण गुरुकृपा होणं अवघड आहे. कारण लक्षणाचा गुरु बघता बघता जर बिन लक्षणाचा जर मिळाला तर कल्याणच व्हायचं ना.
गुरु लक्षणाचा असावा, देव लक्षणाचा असावा आणि शिष्य सुद्धा लक्षणाचाच असावा. देव लक्षणाचा असावा. दिव्यत्वम, दातृत्वम, ब्रह्मत्व हे तिची 3 लक्षणं असावी. शिष्य असावा मलविक्षेप घालवलेला, आवरण निवृत्तीची तीव्र इच्छा असणारा आणि सद्गुरूला शरण राहणारा, तो लक्षणाचा शिष्य आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू हे सद्गुरूंचे लक्षण आहे. लक्षणाशिवाय शिष्य असू शकत नाही, लक्षणाशिवाय देव असू शकत नाही, लक्षणाशिवाय सद्गुरू असू शकत नाही. बाहेरच्या वेशावर दिसणारे सद्गुरू जर असतील ती एक आमची फार मोठी घोडचूक होती परमार्थामध्ये. व्यवहारामध्ये तर होतीच, पण व्यवहारातली घोडचूक भरून येईल, पण परमार्थातली घोडचूक लवकर भरून येत नाही. कितीतरी जन्म झाला. कुठल्या तरी गुरुच्या आहारी गेलो आपण आणि ते शुद्ध संप्रदाय नसताना भलतंच काहीतरी असेल, आपला वेळ जातो, बुद्धी भ्रष्ट होते, समाजातून अवेलना होते आणि शास्त्र तुम्हाला स्वीकारत नाही. हे मन, शास्त्राने तुमची उपासना स्वीकारावी, शास्त्रानं तुमचं मन स्वीकारावं, शास्त्रानं तुमची बुद्धी स्वीकारावी. कुठलं शास्त्र स्वीकारतं? ज्या मनामध्ये उन्मन होण्याकरता सात्विक भूमिका आहे ते शास्त्र स्वीकारतं. ज्या बुद्धीमध्ये देहात्मबुद्धीचा अभाव होऊन मी ब्रह्म हा निश्चय ती बुद्धी स्वीकारतं. जे चित्त चैतन्य स्वरूप झालं आहे ते स्वीकारतं. आणि जो अहंकार आहे, मी त्या सद्गुरूंचा दास आहे, देवाचा दास आहे, हा अभिमानानं सांगा. एका पतिव्रतानं सांगावं का सांगू नये? माझा नवरा वारकरी आहे, तू दारू पित नाही, मांस खात नाही, परस्त्रीकडे बहिणीप्रमाणे बघतो, परधन घेत नाही, ज्ञानेश्वरी वाचतो, पंढरीची वारी करतो, सगळ्यांना सहकार्य करतो, अशाची मी धर्मपत्नी. काय सांगू नये? अभिमानानं सांगावं. हां, आम्ही नामाचे धारक. काय सांगू नये? का सांगू नये? नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलाचे प्रमाण अभिमानानं सांगावं. दारुड्याची बायको सांगायला लागली, आमचं हेनी प्यायला सुरू केलं की गटरीत पडल्याशिवाय उठत नाहीत, अशाची मी मिसेस आहे. अरे कशाचं मिसेस? हास्यास्पद आहे म्हणावं. आम्ही नामधारक आहोत, आम्ही हरीचे दास आहोत, आम्ही विठ्ठलाचे दास आहोत, आम्ही सद्गुरूंचे दास आहोत. हे अभिमान असलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे नोकरी केली, अभिमान असावं का असू नये? गुरुजी असावं का असू नये? साहजिक असावं. नंतर आमच्यातले मास्तर रोज मिटिंग आहेत म्हणून बाहेर जातात कर्नाटकात, तो विचारतच नाही. आमच्याकडं 3 शिक्षक आहेत, 20 पट संख्या आहे. किती पट संख्या? 1 ते 4 पर्यंत 3 शिक्षक आहेत. त्यापैकी 2 मिटिंगला जातात, ती गैरहजर असते. तरी 80-90 हजार रुपये पगार आहे रामकृष्ण. त्या मनात तुमच्या महाराष्ट्राचं शिक्षण, मी तुमच्या महाराष्ट्रात आलोय म्हणून सांगत नाही, खरोखर सांगतो. आता आमच्याकडे तुम्ही वातात बैठलाय ना? नाहीच. 4थीच्या मुलाला जर नाव लिहायला येत नसेल तर ते कसलं शिक्षण? तरी वरचे CEO वगैरे ठरलेले असल्यामुळं आमच्या अर्जाचा काहीच उपयोग होत नाही. आलाय काय? बरं बघतो म्हणते, त्याला काहीच करत. ते म्हणते परत इथे चालू आहे. ही शिक्षणाची शोकांत्य काय असेल ना, मग परमार्थाची कशी? परमार्थाला म्हणून जाणतेने गुरु भजीचे हा शब्द आहे. कुणीतरी गुरुचं भजन करून चालणार नाही. मल विक्षेप गेलेला, आवरण शिल्लक असलेला, आवरणाचं ज्ञान होऊन आवरण निवृत्तीची तीव्र इच्छा आहे, त्यानंच म्हणावं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. आता हे संगीत भजन येतं, मग ह्या बघ म्हणायला काय मी तुझं काम न ग बस. संगीत आलं तर उद्धार तुला कसं कळेल? उद्धार शब्द यज्ञवेदीतला उद्धरण म्हणतात त्याला. यज्ञवेदीमध्ये इंगळ असतात ना,
यज्ञकुंडामध्ये ते इंगळ, त्याच्यावर आलेला पातळ राखेचा पडदा, ते वेंजणीनं फुंकणं याचं नाव उद्रण म्हणतात. तसं आमच्या आत्मस्वरूपावर आलेला अविद्येचा पातळ पडदा सद्गुरू विवेक वैराग्याचे फुंकण्यानं फुंकतात आणि आम्हाला नित्य जागृत करतात. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव